धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय आता अधिकृतरित्या समोर आलेला आहे। रणजितसिंह निंबाळकरांचा माढ्यात पराभव आणि धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झालेले आहेत। याबद्दल एक पुन्हा नवनाथकडे जावं लागेल। नवनाथ, माढ्यासाठी किती शेवटपर्यंत राजकारण झालं पण? माढा लोकसभेचे उमेदवार की जे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत ते आपल्याबरोबर आहेत धैर्यशील मोहिते पाटील। काय सांगाल की आता जवळपास विजय निश्चित मानला जातोय? हा विजय माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा आहे, कारण मतदारांनी मला उभं केलं होतं आणि ह्याचं पूर्ण श्रेय मी मतदारांना देतो। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे साहेबांची सेना आणि काँग्रेस आहे, या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं। आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि पवारसाहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस धावपळ केली आणि माझ्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी धावपळ केली, म्हणून आज हे सगळं यश दिसून येते। हे सगळं श्रेय या सगळ्या लोकांचं आहे, त्यामुळं मी क्रेडिट हे त्यांना सगळ्यांना देतो। जवळपास आता विजय निश्चित आहे, थोड्या वेळानं जल्लोषही साजरा होणार आहे। पहिलं काम काय असणार आहे? पहिलं मी देवाला एकच प्रार्थना करणार आहे की भरपूर पाऊस पडू दे आणि पाऊस पडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होऊ देत, सगळी धरणं भरू देत। आणि पहिलं काम हे असेल की जे नीरा कालव्याचं पाणी सोडलेलं नाही अजूनपर्यंत, लोकांचे हाल व्हायला लागलेले आहेत, त्याच्यावरती उद्यापासून पाठपुरावा सुरू होईल आणि लोकांची भेटी उद्या सकाळपासून चालूच होतील। जे काही लोक कामं घेऊन येतील ते प्रश्न मार्गी लावायची कामं करेन मी। कशा पद्धतीनं जल्लोष साजरा होणार आहे? आता ते कार्यकर्त्यांनी ठरवायचं आहे, मी नुसतं फिरायचं आहे त्यांच्यावर। आपण बघितलं तर हे होते धैर्यशील मोहिते पाटील, जे की आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।